रायगड. 12 तारखेला इथून निघायचं, नाईट राईड करायची प्लस नाईट ट्रेक करायची होती आणि 13 तारखेला किल्ला फिरून आपल्याला घरी म्हणजेच मुंबईला रिटर्न यायचं होतं. तो एकंदरीत असा आपला काहीतरी प्लॅन होता. पण आपल्याला आता मकर संक्रांत असल्यामुळे 2 दिवस सुट्टी मिळाली. 2 दिवसाच्या सुट्टीमध्ये एकच किल्ला आपला होणार, त्यामुळे सध्या रायगडचा प्लॅन थोडासा साईडला ठेवलाय, कारण नंतर सॅटर्डे संडे तो आपल्याला कधीही करता येईल. त्यामुळे म्हणून 4 ते 5 असे प्लेसेस मी सिलेक्ट केलेले की जायला. एक होता नाशिक, एक होता पुणे, एक होता भंडारदरा आणि एक लिस्ट मध्ये नव्हतं पण एन मोमेंटला तो डिस्टर्ब झाला, तो म्हणजे दिव्यागर. दिव्यागरला आपला मित्र पण आहे, त्याकडे पण जातील, त्याला पण भेटतील आणि त्यासोबत तिथले आजूबाजूचे प्लेसेस पण कव्हर करता येतील. ऍक्च्युली एक नाईट असल्यामुळे एक नाईट आम्हाला स्पेंड करायचं, त्यामुळे तिकडे बीचेस आहेत, सनसेट वगैरे काय ऑसम तिथे भेटतील. त्यामुळे दिव्यागरचा प्लॅन झालेला आहे आणि आता निघतोय. पॅकिंग वगैरे मी सर्व रात्रीच करून ठेवले. कसं होतं ना, ज्या काय आपल्या हातात असतात छोट्या मोठ्या गोष्टी तयारी करायच्या त्या अगोदरच करून ठेवा, म्हणजे घरातून निघताना तुम्हाला कधी उशीर नाही होणार आहे. थोड्याफार टिप्स. चला आता आज तो याला सांभाळायचं नक्की. बाय द वे आज योगेश आपल्या हँडीमध्ये ब्लॉग करणार आहे आणि मी G7X Mark II मध्ये ब्लॉग करणार आहे, कारण मला हा ब्लॉग तरी टेस्ट करायचा होता. त्यासोबतच आपल्याकडे 200D आहे जो आपण लास्ट टाइम यूज केलेला, पण त्याच्या काही सेटिंग्समुळे मला तो असा ऑपरेट करता आला नाही. आपलं फ्रेम क्रॉप झालेलं, जर तुम्ही आपला शेवटचा व्हिडिओ बघितला असेल तर. आणि बाय द वे मी इथे वरती बघतोय, या कॅमेऱ्याची जास्त सवय नाही, लेन्सकडे बघायला पाहिजे मला खरं तर. चालतंय, निघालो आता इथून. आणि बाय द वे माहीत नाही मी घरातून मुहूर्त वगैरे बघून बाहेर निघतो की नाही. खरं तर आता तसंच बाहेर निघायला पाहिजे, म्हणजे आम्ही वेळेवरती कुठेतरी पोहोचू. म्हणजे नेहमी उशीर हा होतोच आम्हाला. सो काही नाही, ठरलेलं आहे आपल्या 5वीला पुजल्यासारखं. आता ते निघतो आता डायरेक्ट दिव्यागरला. चला. एका ठिकाणी नाश्ता करायला ब्रेक घेतलेला आता, कारण सकाळी जरा लवकर निघालो घरात, त्यामुळे खायला वगैरे काय भेटलं नाही. सो एका ठिकाणी आता नाश्ता करायला थांबलोय. वाटलं नव्हतं की इथे या ठिकाणी वडापाव शिवाय दुसरं काय भेटेल, पण इथे भेटली आपल्याला इडली. ऑल टाईम फेवरेट इडली भेटली आपल्याला आता. तर दिली ऑर्डर. आणि बाय द वे माहीत नाही का तुमच्यासोबत होतं की नाही माहीत नाही, जर तुम्ही या रूटने बाईकने ट्रॅव्हल करत असेल तर माझ्यासोबत नेहमी होतं. पनवेल ते माणगावचं अंतर लवकर संपतच नाही, ते खूप कंटाळा येतो पनवेल ते माणगावपर्यंत. माणगावच्या पुढे मस्त वाटतं. सो आता जरा थोडा नाश्ता वगैरे करतो, तुम्हाला पण दाखवतो. इडली खाएंगा. पुढे 3 ते 4 किलोमीटर लोणेरे एक गाव आहे, तर तिथे पोहोचलो आता. तर जर तुम्ही वडापाव शौकीन असाल ना, तर लोणेरेला माझ्या पाठी हे कॉर्नर वडापाव सेंटर आहे. तिथे एकदम वडापाव सेल्फ सर्व्हिस आहे, तुम्ही जाऊन स्वतः वडापाव घेऊन खाऊ शकता. हा तरी तो 70 किलोमीटर दिव्यागर आहे. सो आता इथून राईड घेऊन आम्ही दिव्यागरला जाणार आहे. मित्रांनी हा रोड सजेस्ट केला की इथून रस्ता चांगला आहे, त्यामुळे इथून चाललो. नाही तर माणगावपासून पण एक राईड होता, तो न घेता आम्ही लोणेरेवरून राईड घेऊन डायरेक्ट दिव्यागरला चाललो आहे. सो हा बघूया आता रस्ता कसा आहे. जर रस्ता चांगला असेल तर मग तुम्हाला सजेस्ट करेन इथून येण्यासाठी आम्ही. तर पोचलो पाहिजे दिव्यागरला, जिथे आपल्याला यायचं होतं. अरे बरोबर नाही आलं म्हणून रिटेक घेतलं.
तर पोचलो फायनली दिव्यागरला, जिथे आपल्याला यायचं होतं. मित्राकडे आपल्या आर्यन हॉटेल आहे, तिथे तो राहतो. सो तिथे आलो आता आणि आपलं सामान वगैरे इथे ठेवलं सर्व. आणि कसं ना, लोणेरीवरून आपण इथे आलो तर रोड 80% तर खराबच होता, पण जी येताना सिनरी होती मस्त, रोडच्या वरून अशा झाडांनी कव्हर केलेलं आणि त्याच्या खालून आपण येत होतो रस्त्यावरती सावलींवरून झाडांनी कव्हर केलेलं मस्त असा रोड होता. मस्त अशी जागा होती. तर हेच कारण असतं कोकणाच्या प्रेमात पडण्याचं, कारण मला कोकण खूप आवडतो, खूप आवडतो. कोकणात यायला कधीही नाही म्हणायला आवडत नाही मला, कोणी विचारत नाही, ती गोष्ट वेगळी. जाऊ दे, आपण कोकण खरंच मला खूप आवडतं आणि आलो आता या 2 दिवसामध्ये बऱ्यापैकी आपण कोकण फिरायचा प्रयत्न करूया. हा क्या बोलोगे? कोकणची माणसं साधी फोडी. आणि जर तुम्ही येत असाल बाईकवरून, जर पिलियन असाल तर हेल्मेट कंपल्सरी आणा, नाहीतर ही अशी अवस्था होते. तुझी अवस्था काळ पडलोय पार त्याच्या, कारण धूळ बरीच आहे रस्त्याचं, ऑलमोस्ट तरी रस्त्याचं कामच चालू आहे, धूळ वगैरे जास्त आहे. त्यामुळे येताना हेल्मेट कंपल्सरी घ्या, दोघांसाठी, रायडरसाठी आणि पिलियनसाठी सुद्धा. माझ्याकडे हेल्मेट नव्हतं त्यामुळे मग एकाच हेल्मेटमध्ये आलो आम्ही. तसं तुम्ही करू नका. सो 2 हेल्मेट कंपल्सरी घ्या. हां, चलो. ओके, तर फ्रेश वगैरे होऊन आमचं ठरवत होतं नक्की कुठे फिरायला जायचं, पण त्याच अगोदर आपल्याला पुढे आलेलं आहे जेवण. तर मस्त ते जेवण वगैरे करू आणि इथून ठरवून नक्की दिव्यागरमध्ये काय काय बघण्यासारखं आहे आणि काय काय आपण बघू शकतो. तर बाय द वे एक पुस्तक होतं आमच्याकडे, बद्दलची माहिती होती त्यामध्ये एवढं डिटेलिंगमध्ये दिलं की आम्हीच कन्फ्यूज झालो की नक्की बघायचं काय ते. बघू आता इथला एखादा स्पॉट आम्ही सिलेक्ट करू आणि तिथे जाऊ. कसं जेवू? एक नंबर वाटला. हां, मटणार. हां, लय भारी चिकन आता आम्ही खातो. तर बऱ्यापैकी आम्ही राईड काय करतो, मजा करण्यासाठी, मस्ती करण्यासाठी, पार्टी करण्यासाठी आम्ही राईड करतो. पण ही जी राईड आहे ही खरं तर मनशांती, कारण बरेच दिवस झालं कुठे राईड केली नव्हती या कुठं शांत ठिकाणी आम्ही गेलो नव्हतो. तर ही स्पेशली ती राईड आहे जिथे आम्ही एकदम मनाची शांती करण्यासाठी आलो, एकदम आरामासाठी आलो, शांत राहण्यासाठी, एक माइंड पीससाठी आलो आम्ही इथे. सो काही या राईडमध्ये काही गडबड नाही. येताना राईड पण आम्ही मस्त एन्जॉय करत आलो, त्यामुळे काही गडबड, वेळेचं बंधन असं काहीच नाही आजच्या या 2 दिवसामध्ये खरं तर. त्यामुळे मस्त प्रत्येक क्षण एकदम निवांत घालवतो आम्ही आता. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आमचे जे फोन आहेत यूज नाही करणार आहे, फ्लाईट मोडवरती असणार आहेत. आणि जे काय असेल ते इन्स्टावरती तुम्हाला अपडेट तर मिळतील. हां, फक्त आम्ही आपला फोन कशासाठी यूज करणार, इंस्टाग्राममध्ये स्टोरी टाकला जेणेकरून तुमच्यापर्यंत आमच्या अपडेट पोहोचत राहाव्या यासाठी. बाकी चिटिंग नाही. हां, नो चॅटिंग, नो चिटिंग, नो फोन कॉल, काहीच नसणार आहे. 2 दिवस पूर्ण आराम असणार आहे, सोशल मीडियापासून थोडासा ब्रेक असणार आहे. सो चालेल. आणि आता थोडंफार काहीतरी बघूया, कारण आल्यापासून आपण इथेच आहे. आता काहीतरी बघूया आणि तुम्हाला पण दाखवूया. चला, ते काम बंद नाही करायचं आपण. आपण आता आपल्या गावाच्या ओढ्यामध्ये खेकडी पकडलेली आहे ना, तर आता मी पहिल्यांदा समुद्रामधली पकडलेली खेकडी बघतो, जिवंत ती पण. तर असे बाजारात विकायला आणलेले ते बरेच वेळा बघितलेत, पण हे पहिल्यांदा असे पकडलेले बघतो. बघितलं तो आता हातामध्ये खेकडा पकडलेला 1 किलो 300 ग्रॅम असं त्यांचं मत आहे की तेवढा वजनाचा होता तो. पण मी पहिल्यांदा एवढा मोठा खेकडा बघितला. आपल्या गोड्या पाण्यातलं बघितलं पण एवढे मोठे नसतात ते. हा पहिल्यांदा एवढा मोठा बघितला. हां, तर असंच काहीतरी वाटलं नव्हतं, म्हणजे अनएक्सपेक्टेड बघायला काहीतरी भेटलं. असंच आलो होतो अचानक की मासेमारी करतात ते बघायला, पण एवढा मोठा खेकडा बघायला भेटला. यार मी जाम खुश आहे. आपल्याकडे कधी असा एवढा मोठा खेकडा भेटेल? अरे आम्ही एवढ्या वेळा पकडतो की त्यांना मोठं व्हायचं चान्सच नाही भेटत. सो चालेल, आता इथून पुढे कदाचित आम्ही बीचवरती जाऊ, तोपर्यंत बघू इथेच थांबू मस्त. ओके, आपण आलो आता एका मंदिरामध्ये. उत्तरेश्वर या मंदिराचं नाव आहे. याची सगळ्यात जास्त मला आवडलेली गोष्ट म्हणजे पूर्णपणे मंदिर जांभ्या दगडामध्ये बनवलेलं आहे. हे पाठी बघताय. आणि यासोबतच तुम्हाला आणखीन थोडेफार याचे शॉर्ट्स दाखवतो जे पूर्णपणे जांभ्या दगडामध्ये बनलेलं आहे. कमाल आहे.
माहिती आहे तुम्हाला कितपत दाखवू शकलो हे मंदिर, कारण तिकडे बघल तिकडे नजर टाकेल तिकडे पूर्णपणे जांभा दगड आहे आणि जांभा दगडामध्ये हे दीपस्तंभ यांनी उभारलेत आणि एवढे मस्त असे दिसत आहेत. तर कोकण म्हणजे काय, कोकण म्हणजे लाल माती आणि जांभा दगड. तुम्ही सॅरॅट पिक्चर पाहिलं, सॅरॅट पिक्चरमध्ये कसा त्या पक्ष्यांचा थवा उडतो एक साथ, तसा आत्ता समोरून एक थवा उडाला यार, पण तो गेला. हा वेगळा आहे, पण फिलिंग तीच होती रे, एक साथ सगळे पक्षी उडतात ते. तर बाय द वे आलो आता आपण दिव्यागर चौपाटीवरती आणि मला आठवतं मी दोन या 2.5 वर्षापूर्वी इथे आलो होतो होळीला. मला आठवतं मी 2.5 वर्षापूर्वी आलेलो होतो होळीला आणि होळीला प्रत्येक वर्षी अलिबागला येतो बाय द वे. तर आलेलो तेव्हा आणि इथे मस्त माझ्या मित्रांनी डान्स केलेला, सबस्क्राईब. तर तो व्हिडिओ भेटला ना मला, तर आय बटनवरती मी लिंक देईल त्याची, एकदा जाऊन नक्की बघा. मस्त मजा केलेली. बाय द वे आता रिवाइंडच्या व्हिडिओमध्ये पण त्याचं मी थोडंसं फुटेज टाकलेलं आहे. सो मस्त असं बीचवर, तर बीचला एंटर करण्यासाठी बरेच असे गेट आहे, तर आम्ही एकदम शेवटच्या गेटमधून आत आलो, जेणेकरून गर्दी वगैरे क्राऊड असा नाही भेटणार. म्हणजे निवांत शांत, काय नो टेन्शन. बीचवरती रँडमली असं फिरत होतं, तर लांबून काहीतरी दिसलं असं आम्हाला आणि आम्ही पळत जाऊन बघितलं तर तिथे मासा होता. तर पहिल्यांदा वाटलं जिवंत मासा आहे, पाण्यातून बाहेर आला असेल, पण नंतर काढायला मेल आहे. पण मासा बराच मोठा आहे तो. मी कधी एवढ्या मोठ्या माशाला हात पण नाही लावला, पण आता सध्या उचलतोय. अरे बापरे, वास मारतो यार, म्हणजे बरे 2-3 दिवस झाले असतील याला. आणि हा एवढा मोठा मासा आहे, हेवी आहे थोडा, 5 किलो असेल, मे 5 किलोचा मासा असेल. आजचा दिवस यार खरंच खूप भारी आहे. खूप मस्त अशा गोष्टी बघायला भेटले. तसा तो खेकडा एवढा मोठा कधी बघितला नव्हता, एवढा मोठा मासा मी कधी बघितला नव्हता, या कधी उचलून घेतला नव्हता, तो बघायला भेटला. पक्ष्यांचा थवा मी उडताना पहिल्यांदा बघितला, पण तो कॅमेऱ्यामध्ये तो क्षण कॅप्चर करता आला नाही. सो चालते यार, आज इथून खुश आहे मी. इथून भाग हो गया, भाग टाइम लॅप्स के लिए, भाग हो गया, भाग. इथं टाइम लॅप्स लाव, इथे लाव, मस्त येते. किती छान सूर्य दिसतो बघा आता यार. दिव्यागर बीच खरंच असतो, मग आवडलं मला यार. तिथे जिथे जास्त पब्लिक होतं तिथे गेलो, सॉरी टाइमलॅप्ससाठी एवढंच लांबून बोललो. जिथे पब्लिक होतं तिथे नाही गेलो खरं तर, पण खरंच इथे पण मस्त असं काम केलंय. त्या मित्रांनी गुड्डूनी इथे घेऊन आला आपल्याला. खरंच मस्त. तुम्ही जरी कधी आलात ना, एकदम कॉर्नरला मस्त अशी राहते इथे, शांत निथळ, मस्त आज सगळ्या गोष्टी मनासारखं होत आहेत या मस्त सनसेट झाला ना आता इथे. एक नंबर मजा आली. आणि तुला माहिती हा, या टायमाला नसते स्टार फिश असतात ना, त्या बघायला भेटतात. कसले रे, मी नाही बघितला स्टार फिश. अरे स्टार सारखे असतात, त्यांना 2 डोळे असतात. काय अरे, जीव आहे त्याला डोळे असणारच. अरे असं नाही. तर बीचवरती जाऊन आल्यानंतर मस्त आपण हॉटेलमध्ये पूल खेळलो, त्यानंतर कॅरम खेळलो, त्यानंतर शेकोडी करून मस्त शेकलो वगैरे. एकंदरीत दिवस तर एकदम मस्त गेला आजचा. आणि जो आम्ही बोलत वगैरे बसलेलो आता बाहेर बॉन फायर वगैरे करून, आता जवळजवळ 2:30 वाजलेत आणि आता झोपतोय आम्ही. मला माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये गिव्हअवेची वाट बघितली असणार, गिव्हअवेच्या विनरची वाट बघितली असणार, पण
आज थोडे इकडे बिझी असल्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गिव्हअवेचा विनर नाही सांगता येणार, पण याच्या नंतरचा जो आपला दुसरा पार्ट असेल त्याच्या एंडिंगला तुम्हाला गिव्हअवेचा विनर कळेल नक्कीच. तर व्हिडिओ एंड करायच्या अगोदर तुम्हाला एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही जो आपला गिव्हअवेच्या व्हिडिओला जो रिस्पॉन्स दिला खरंच खूप छान रिस्पॉन्स होता. वाटलं नव्हतं की एवढे लोक एवढा चांगला रिस्पॉन्स देतील. गिव्हअवे म्हणून नाही, पण तुम्ही सगळ्याच व्हिडिओला तुम्ही असाच रिस्पॉन्स द्या. खरंच खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स वगैरे वाचतो, सो कमेंट्स करत जा. आणि ठीक आहे, मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. चलो 2:30 वाजले जातात. उद्या सकाळी उठून पुन्हा दिव्यागरमध्ये एक फिश मार्केट वगैरे असो तिथे जायचं आहे आपल्याला. मस्त गेलो ना आजचा दिवस भाई, एक नंबर यार. आज सगळी कामं टेन्शन सगळे आम्ही मुंबईला सोडून आलेलो पद्धतशीर. त्यामुळे मस्त मजा गेली आज. असं वाटलंच नाही की आज आम्ही काम होते काय 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 नाही, कसलंच टेन्शन नव्हतं ना. मोबाईल वापरलाच नाही म्हणलं, विचार अजिबात नाही, अजिबात नाही. सकाळी निघताना फक्त मी स्टोरी टाकली होती, त्यानंतर तेव्हापासून फोन माझा बंद आहे. तो अजून बंद आहे, तो उद्यापर्यंत बंद असणार आहे. सेम टू उद्यापर्यंत बंद असणार आहे. हा, उद्या संध्याकाळी पण बंद असणार. चलो गाईस, व्हिडिओ खूप मोठा होतोय त्या अगोदर बंद करतो, कारण उद्याचा दिवस पुन्हा तुम्हाला दाखवायचा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चला, गुड नाईट, बाय बाय बाय.